मीरा भाईंदर शहर में सुखी, संपन्न और सक्षम लोगों की कमी नहीं है, लेकिन ज़रूरतमंद लोगों की सहायता के लिए बहुत कम लोग आगे आते हैं। ऐसे ही एक दानदाता है यूनिक शांति डेवलपर्स। स्वर्गीय हर्षद भाई दोषी की याद में प्रति वर्ष ज़रूरतमंद विद्यार्थियों को मुफ्त में पुस्तक वितरण किया जाता है। यह समाज के लिए आदर्श है। यह देखकर और भी लोगों को आगे आना चाहिए। मीरा भाईंदर महानगर पालिका के पूर्व नगर सेवक अजित पाटिल के प्रयासों से ज़रूरतमंद विद्यार्थियों को मुफ्त में आज 30 जून रविवार को उनके कार्यालय में पुस्तक वितरण किया गए। इस संदर्भ में हमने अजित पाटिल सहित पुस्तक लेने आए लोगों से बातचीत की। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अजित काका पाटील तसेच आपल्या भाईंदर सेकंडरीचे अध्यक्षही आहेत, तसेच इथले लोकप्रतिनिधी आहेत। गेल्या 5 वर्षापासून गरीब व गरजू पाल्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करतात। त्यामुळे मुलांना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळते। तसेच इतर भी उपक्रम ते सतत घेत असतात। आरोग्य शिबिर आहे, त्याचबरोबर शैक्षणिक साहित्याचं वाटप ते नेहमी अग्रेसर असतात। हा मी शिवाजी रामू धावणे, मीरा भाईंदर महापालिकेचे माजी नगरसेवक अजित पाटील हे गरीब विद्यार्थ्यांना वह्या, फीमध्ये सवलत असे अनेक उपक्रम राबवतात। ह्या उपक्रमासाठी आमची त्यांना पूर्ण पाठिंबा आहे। माझं नाव महेंद्र विश्वनाथ तेंदुलकर, मी भाईंदरमध्ये राहतो। आमचे मीरा भाईंदरचे महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत अजित पाटील साहेब। यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला स्कूलच्या गरीब विद्यार्थ्यांना, सामान्य माणसं सगळ्यांना त्यांच्या वया वाटप त्यांचं प्रत्येक आज 5-6 वर्षापासून त्यांचं हा कार्यक्रम त्यांचा एक व्यवस्थितपणे ते पार पाडतात आणि सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांचं सहकार्य असतं। आम्ही प्रेमाने त्यांना काका म्हणून हाक मारतो आणि सगळ्याच गोष्टी ते कुठल्याही कोणाचा प्रॉब्लेम असेल, काही कुठल्याही वैयक्तिक काही प्रॉब्लममध्ये त्यांचं सहकार्य सगळ्याच गोष्टीत असतं। मेरा नाम पूनम दोषी है। यहाँ पे आज बुक सबको दिया गया है। जो ये अजित पाटिल साहब हैं वो हर साल सबको बुक देते हैं और बहुत कोऑपरेटिव है। कुछ भी हमको हेल्प चाहिए तो वो हमें सहभाग करते हैं। सबको ऐसा हेल्पिंग नेचर रखना चाहिए, क्योंकि बहुत सारे लोग ऐसे हैं जिनको हेल्प की ज़रूरत है, तो बहुत ही सहयोग हो जाता है ऐसे हेल्पिंग नेचर की वजह से। शहरामधली गरीब मुलं असे आहेत, त्यांना त्यांचं आईवडिलांचं उत्पन्न कमी असते, ते शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून हर्षदभाई दोषी युनिक शांती डेव्हलपर यांच्यातर्फे गेल्या 20 वर्षापासून वयाचं वाटप केलं जाते। त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या मदतीने आम्ही गरीब मुलांना, विद्यार्थ्यांना वयाचं वाटप करतो। जी आणि तसेच गरीब विद्यार्थी आहेत ज्यांची फी नसते भरतात, त्यांना फीच्या रूपाने मदत करत असतो। असे समाजसेवक भाईंदरमधले समाजसेवक संस्था आहेत, त्या बऱ्याच ठिकाणी असे गरीब मुलांना मदत करते। अनेक संस्था त्यातले युनिक शांती डेव्हलपर हर्षदभाई दोषी हे गेल्या 20 वर्षापासून असं गरीब विद्यार्थ्यांना वयाचं वाटप करत असतात, फीच्या रूपाने मदत करत असतात। हर्षदभाईसारखे बरेच समाजसेवक आहेत, संस्था आहेत, त्याने अशा गरीब विद्यार्थ्यांना मदत केल्यास गरीब मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, असे मी सगळ्यांना आवाहन करतो की अशा गरिबांना मदत करण्याकरता NGO समाजसेवक यांनी पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून हे गरीब विद्यार्थी शिक्षणात वंचित राहणार नाहीत। काही शहरामध्ये लोकप्रतिनिधी NGO बरेच आहेत, पण शहरातील गरीब विद्यार्थी असे विद्यार्थी की पालकांना फी भरण्याची क्षमता नसते, शैक्षणिक साहित्य आणण्याची क्षमता नसते। अशा गरीब विद्यार्थ्यांना पैशाअभावी शिक्षणावर वंचित राहू नये म्हणून समाजसेवकांनी अशा NGO मार्फत, दानशूर व्यक्तीमार्फत मदत देण्याचा प्रयत्न केल्यास गरीब मुलं शिक्षणामध्ये वंचित राहणार नाही। सर्व समाजसेवकांना असं आव्हान आहे, अशा आपल्या रूपाने जास्तीत जास्त प्रयत्न करून NGO, दानशूर व्यक्ती भाईंदरला बऱ्याच आहेत, त्यांच्याकडून उपलब्ध केले तर गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, असं समाजसेवकांनी हे कार्य करीत राहावं। त्यांचे सहकार्य NGO, दानशूर व्यक्ती सहकार्य केलात। भाईंदरमध्ये बरेच दानशूर व्यक्ती आहे की दान करायला तयार आहे, पण घेणारी व्यक्ती नाही। समाजसेवकांनी ते दान घेऊन गरिबांना वाटप केल्यास गरीब त्यांना दुवा देतील आणि मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाही। आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, मीरा रोड।